हा आणखीन एक प्रश्न आहे. इफ टाइम पिरियड ऑफ पेंडुलम इज 0.25 देन व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. सो आपल्याला हा फॉर्म्युला पुस्तकात दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 टाइम पिरियड. हा टी म्हणजे काय आहे बेसिकली टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 टाइम पिरियड. आपल्याला काय काढायला लावली फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 टाइम पिरियड काय दिलेला आहे 0.25 सेकंड्स. आता एक गोष्ट समजून घ्या की हा टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचे हे रिलेशन जे आहे ह्याच्यामध्ये आपला टाइम पिरियड हा नेहमी सेकंडमध्येच असला पाहिजे. जर तो सेकंडमध्ये नसेल तर आपल्याला कन्व्हर्जन करावं लागेल. आता सध्या आपल्याला तो सेकंडमध्ये दिला आहे त्यामुळे याचं उत्तर फारच सोपं झालेलं आहे. याचं उत्तर काय येईल 1/0.25. हे गणित आहे, हे काही विज्ञान नाही आहे, गणित आहे. याचं उत्तर आपल्याला माहिती आहे किती आहे 4. आणि त्याच्या पुढं आपण युनिट्स त्याचं लिहिणार आहोत हर्ट्स. सो 1/25चं उत्तर काय आलं आपलं 4. ठीक आहे. हे अतिशय सोपा प्रश्न होता. प्रश्न विचारताना आणखी अवघड पद्धतीने विचारायचा तर कसा विचारला जाऊ शकतो. एकच मिनिट. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की टाइम पिरियड हा 2 मिनिट आहे तर फ्रिक्वेन्सी किती. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल टाइम पिरियडचं पहिल्यांदा सेकंडमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. सो टाइम पिरियड 2 मिनिट म्हणजे किती झाला 120 सेकंड. सो अशा वेळेस फ्रिक्वेन्सी काढताना मग आता पुढं आपलं काम सोपं झालं. 1/120 सेकंड इज इक्वल टू 1/120चं काय जे काही उत्तर येईल ते काढा आणि त्याच्या पुढं काय लिहा हर्ट्स लिहा. ठीक आहे. हे अतिशय महत्त्वाचं समजून घ्या. याच्यासोबत आणखी उलटा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की प्रश्न विचारताना इफ फ्रिक्वेन्सी इज 10 हर्ट्स फाइंड टाइम पिरियड. टाइम पिरियड शब्द वापरला जाईल किंवा त्याची डेफिनेशन वापरली जाईल टाइम रिक्वायर्ड फॉर 1 ऑसिलेशन. टाइम पिरियड म्हणजेच टाइम रिक्वायर्ड फॉर 1 ऑसिलेशन हे लक्षात ठेवा. मग याचं उत्तर काय करावं लागेल पुन्हा एकदा एफ इज इक्वल टू 1 टाइम पिरियड. टाइम पिरियड किती आहे तोच काढायचा आहे. इथं एफ दिला आहे आपल्याला म्हणजेच काय झालं 10 इज इक्वल टू 1 टाइम पिरियड म्हणजेच काय झालं टी इज इक्वल टू 1/10. सो 1/10चं उत्तर तुम्हाला माहिती आहे. सो टी इज इक्वल टू काय 0.1 सेकंड. महत्त्वाचं अतिशय हे की जेव्हा फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये असते तेव्हा टाइम पिरियड नेहमी सेकंडमध्ये असतो. जर तुम्ही मिनिटात वगैरे दिलेलं असेल तर त्याचं कन्व्हर्जन नेहमी सेकंडमध्ये करून घेतलं पाहिजे. यापेक्षा याच्यात काही फारसं अवघड नाही आहे. आय होप हा प्रश्नही तुम्हाला क्लिअर झाला असेल.